नंबर 1 ची कुस्ती लागते। पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे। 5 लाख रुपये इनामाची कुस्ती आहे आणि या कुस्तीला मानाची चांदीची गदा आहे। पैलवान चंद्रकांत तात्या कटके व पैलवान ज्ञानोबा लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ पैलवान श्री ओंकार सेठ संजय शिंदे यांच्याकडून मानाची चांदीची गदा आणि ही कुस्ती सुरेंद्र दादा पटारे यांच्या वतीने पुरस्कृत केलेली कुस्ती। चला थोडा ट्रॅक्टर फिरवायचा का निकाली कुस्ती ट्रॅक्टर फिरवायचा इथं 5 मिनिट नाही 5 मिनिट थांबा पैसे गोळा करायचे आम्हाला 2 मिनिटं या कुस्तीला पैसे गोळा करायचे। नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय। बलवंताचा हत्यार मानाची चांदीची गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार? पैलवान चंद्रकांत तात्या कटके व पैलवान ज्ञानोबा लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ पैलवान श्री ओंकार सेठ संजय शिंदे यांच्याकडून मानाची चांदीची गदा आहे। कोण गदा हासिल करणार? कोण होणार गदेचा मानकरी हे ठरणार आहे। वडगाव केसरी 1 मिनिट थांबा जरा कुस्ती लावायच्या आधी या राकेश भाऊ कंद या खंडू तात्या काकडे या संजू मामा या हो शेट या की तुम्ही काय घेऊन मयूर शेठ काकडे चला या आतमध्ये अण्णा शेठ खांदवे दीपक शेठ खांदवे या नागेश्वर महाराज केसरी वडगाव शिंदे 2025। चला या कुस्तीसाठी सचिन विलास काकडे 2000 रुपये ओमकार संजय शिंदे 2000 रुपये। धन्यवाद राकेश भाऊ खऱ्या अर्थानं अतिशय चांगली कुस्ती आहे। मच्छिंद्र मामा शिंदे यांचे 500 रुपये तसेच अनुसुताई बारणे यांचे 500 रुपये वैभव शेठ शिंदे यांचे 500 रुपये युवराज तात्या काकडे यांचे 500 रुपये उपसरपंच युवराजांना काकडे यांचे 500 रुपये अनिल शेठ शिंदे यांचे 1000 रुपये दादा पोलीस पाटील यांचे 500 रुपये गायकवाड यांचे 500 रुपये। 1 मिनिट आधी पैसे घ्या ज्यांचं पुकारले त्यांचे वैभव शेठ पैसे द्या शेवटची गोष्टी 1000 रुपये या शेवटच्या कुस्ती करता चेअरमन रामबाप्पा काकडे यांचे 1000 रुपये ह्या शेवटच्या श्री मल्हार पान शॉप स्वप्नील शिंदे 500 रुपये मनीषाताई काकडे 500 रुपये ईश्वर गोपाळ काकडे 500 रुपये पंकज सोमनाथ काकडे 200 रुपये सन्मान शेठ शिंदे यांचे 1000 रुपये। चला अजय विलास शिंदे यांचे 1000 रुपये द्या घ्या नामदेव शेठ जाधव यांचे 100 रुपये भरत शेठ काकडे सरपंच 500 रुपये महेंद्र सोमाजी काकडे 500 रुपये या दोघांचं 500 घे प्रतीक सोमनाथ काकडे यांचे शेवटच्या कुस्तीला 500 रुपये त्याचप्रमाणे कैलासवासी अर्जुन जाधव रामभाऊ शिंदे यांच्याकडून 1000 रुपये स्मरणार्थ विजयाण्णा शिंदे यांच्याकडून 1000 रुपये पप्पू शेठ शिंदे यांच्याकडून 1000 रुपये विलास तात्या शिंदे यांच्याकडून 1000 रुपये सरपंच त्याचप्रमाणे सलमान शेठ शिंदे यांचे 1000 रुपये जमा झाले त्याचप्रमाणे अमर खंडू शिंदे यांचे 500 रुपये यांचे 1000 जमा झाले। वस्तास कुस्ती लावून घ्या तुम्ही या कुस्तीसाठी पंच हे राहील
बरं ठीक आहे 2च मिनिटं. हरिभाऊ काकडे यांचे 500 रुपये. विशाल तात्या शिंदे यांचे कल्याण 200 आबा रुपये. शिंदे यांचे 500 रुपये. स्वप्नील शेठ शिंदे 1000 रुपये. कल्याण आबा शिंदे 1000 रुपये. या शेवटच्या कुस्तीसाठी आपल्या गावातील एक जुने जाणकार पैलवान कैलासवासी उद्धवराव वामनराव शिंदे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये आलेत. त्याप्रमाणे अतुल तात्या शिंदे यांचे 200 रुपये. वैभव शेठ शिंदे यांचे सभापती 500 रुपये. अशोक बापू खांदवे यांचे 1000 रुपये. अण्णासाहेब द्या 1000 रुपये. चला. माजी सरपंच ऋषिनाना शिंदे यांचे 500 रुपये. सचिन निल शिंगळे यांचे 500 रुपये. शिंदे यांचे 500 रुपये. रोशन सोलंकी 500 रुपये. भीमराव आप्पा शिंदे यांचे 1000 रुपये. हनुमंत तुळशीराम काकडे यांचे 500 रुपये. संजय मामा जाधव यांचे 500 रुपये. यांचे 1000 रुपये. ऋषी नाना शिंदे यांचे 500 रुपये. जयसिंग दत्ता गव्हाणे यांचे 500 रुपये. चला. महेंद्र सोमाजी काकडे यांचे शेवटच्या कुस्ती करता 1000 रुपये. जयदीप शेठ शिंदे यांचे 2000 रुपये घ्या. जयदीप शेठ शिंदे यांचे 2000 रुपये. शेवटची कुस्ती. चला कुस्ती घ्यायला मस्त टाइम झाला. चला. काकडे यांचे सुद्धा 1000 रुपये. त्याचप्रमाणे रायबा शेठ काकडे यांचेही 1000 रुपये. केचे सर या. आमच्या आकड्यासाठी मनोहर शेठ लक्ष्मण काकडे यांचे 1000 रुपये. उत्तम भाऊ काकडे 500 रुपये. नंबर 1 ची कुस्ती चालू झाली. माऊली कोकाटे काही लांग परिधान केलेला हनुमान आखाडा पुणे सराटीचा पैलवान इंदापूर तालुक्यातला वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा आणि बापूसाहेब कोकाटे यांचा पुतण्या. तर समोरचा पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान. शिंदे 200 रुपये. सेना दलाचा पैलवान हरिभक्त पारायण अशोक निवृत्ती काकडे यांचे 500 रुपये. जयसिंग शेडगावाने 500. माजी सरपंच बापूसाहेब काकडे 500. विक्रम तुझा सन्मान करायचा आहे. तू खूप चांगला. संदीप ज्ञानेश्वर काकडे 500 रुपये. चला जरा. त्याचप्रमाणे शेवटच्या कुस्तीसाठी नवयुग प्रतिष्ठानच्या वतीनं 2000 रुपये देण्यात येत आहे. चेअरमन बाबासाहेब ज्ञानोबा काकडे यांचे 1000 रुपये. पांडा अण्णा काकडे गंगाराम अंबरनाथ कोरिया 100 रुपये. गौरव भाऊ युवा मंच 500 रुपये. नंबर 1 ची कुस्ती या मैदान मध्ये चालू झालेली. उत्तम भाऊ काकडे यांचे 500 रुपये. विक्रम शिंदे यांचे 200 रुपये. शिंदे यांचे 200 रुपये. काय श्रीपती आहे ना. राजाराम श्रीपती शिंदे यांचे 200 रुपये. अंकुश तात्या काकडे यांचे 200 रुपये. 500 रुपये. रामदास शेठ शिंदे यांचे 200 रुपये. कालदास शेठ शिंदे यांचे 200 रुपये. एक तगडी कुस्ती मैदान मध्ये चालू आहे. काकडे यांचे 500 रुपये. नानाशेठ जाधव यांचे 200 रुपये. फिरत राहा. 1 नंबरची कुस्ती आहे. थोडस आनंद घेऊ द्या कुस्तीचा सगळ्यांना. शिवराज सचिन काकडे 100 रुपये. कुस्तीला सुरुवात झालेली. पैलवान पृथ्वीराज पाटील
जालेंदर शिंदे यांचे 500 रुपये. महाराष्ट्र केसरी मनोहर लक्ष्मण काकडे 500 रुपये. द्या 500 शेवटची कुस्ती 500 घ्या. एक मिनिट. आशिष शिवाजी काकडे 500 रुपये. भीम आप्पा शिंदे दिले की मागाशी 1000 रुपये त्यांनी माझ्याकडे 1000 रुपये. ओके चला चला सर माहिती द्या आता. ओके आमचा माईक बंद राहील. धन्यवाद. पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध माऊली कोकाटे 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील. कोल्हापूर जिल्ह्याला 22 वर्ष गदा नव्हती. कुस्ती पंढरी म्हणलं जातं कोल्हापूर जिल्ह्याला, पण 22 वर्षानंतर या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. आणि समोरचा माऊली कोकाटे अशी तुफानी कुस्ती आपल्या समोर चालू झालेली महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जाची कुस्ती. 5 लाख रुपये इनाम आहे. पाटील बुवा महाराजांचा उत्सव वडगाव शिंदे काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं मैदान. आणि या मैदानामध्ये खास आकर्षणाची कुस्ती. हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेले. कुस्ती हाच ध्यास, हो कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेहमी लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती होती. राजाश्रय संपला. बोलणारे जरा थांबा की राव, शांतता राखा. ऐका विनंती आहे माझी. मी 250 किलोमीटरवरून आलोय. विनंती करतोय शांतता राखा जरा. ऐका. हा माहित आहे की तेच सांगतोय. पृथ्वीराज पाटील हा सेना दलाचा पैलवान आहे. मिलिटरी मध्ये आहे. आयुष्याची जन्माची भाकरी या लाल मातीनं कुस्तीनं त्या पृथ्वीराज पाटीलला दिलेली आहे. फौजी आहे फौजी. फौजी कधी हार मानत नाही. पण समोरचा बलदंड ताकदीचा माऊली कोकाटे अनेक वेळा कुस्ती झालेली आहे. दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे. कुणाचा वीक पॉइंट काय हेही दोघांना माहित आहे. कष्टाच्या जोरावर नाव होत असतं. कुस्तीत सजासजी काय मिळत नाही. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पेट. पैलवान नरसिंग यादव, पैलवान राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके, पैलवान विजय चौधरी. दादा 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाइस पे होऊ शकत नाही. पण लाल मातीत घाम गाळणारे या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पेट. शबास. खानाखनीची कुस्ती आहे. थांबणे त्यांच्या रक्तात नाही. याच साठी पहाटे 4 वाजल्यापासून रोज सराव करावा लागतो. रोज 1000-1500 बैठक मारावी लागते. 4-5 किलोमीटर रनिंग करावी लागते. रस्सा चढावा लागतो 40-50 वेळा. आखाडा खांदावा लागतो. तेव्हा हे होत असत. शबास. ओ ओ ओ बोले 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 करा. टाळ्या टाळ्या करा. तिकीट लावलं नाही पण पैसे भेटणार आहेत. 200 रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार नाही. असं मैदान, असं प्रेक्षक आणि असे पाहुणे. खरोखर मैदान चालू झाल्यापासून प्रत्येक पैलवानला बक्षीस रूपाचा प्रसाद दिलेला आहे. आज हे मैदानासाठी विशेष सहकार्य हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित दादा चंद्रकांत तात्या कटके. हो. आणि काही घडू शकतंय, काही घडू शकतंय. अभिदादांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या कुस्त्या जोडलेल्या आहेत. कारण अभिदादांची बहीण या गावामध्ये दिलेली आहे. ओंकार शेठ शिंदे त्यांचे दाजी आहेत. आज चंद्रकांत तात्यांच्या स्मरणार्थ आणि ज्ञानोबा लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ विजेत्या पैलवानला मानाची चांदीची गदा ठेवलेली आहे. संपूर्ण आयुष्य या लाल मातीत घालवलं चंद्रकांत तात्या कटके यांनी. अनेक पैलवानला श्रेय दिला. शिवरामदादा तालीम 5 पिढ्या पैलवानकी घरात. वाव वाव शबास. मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न.
महाराष्ट्र केसरी झाला पैलवान अभिजित कटके. नंतर हिंद केसरी झाला शाबास. हो 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 हो. कुस्ती मध्ये घ्या. कडाला बसणारे सावध बसा. 220 किलो वजन आहे दोघांचं. हलगीवाली बघा कसे सावध बसले. त्यांना माहित आहे आपला हातावरचं पोट आहे. हा कुस्ती करा पैलवान. पैलवान माऊली सेठ काकडे यांच्या मनाला आनंद वाटून माऊली सेठ काकडे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद माऊली शेठ. पुन्हा समोरासमोर कुस्ती पृथ्वीराज आणि माऊली समोरासमोर कुस्ती लागलेली. डोक्याला डोकं लागलेलं आहे. पोलादी मनगटाला भिडलेले आहेत. काळूराम अप्पा लोखंडे एक वारकरी संप्रदायातला पैलवान. या महाराष्ट्रामध्ये कुस्तीला व्यासपीठ कोणी निर्माण करून दिलं? एका वारकऱ्याने. जोग महाराज व्यायामशाळा पहिल्यांदा उभा झाली आळंदीला. राजेश्री शाहूराजांनी कोल्हापूरला नंतर कुस्ती पंढरी बनवलं. पण कोल्हापूरच्या अगोदर या पुण्यामध्ये कुस्तीला फार मोठं वलय होतं. पुण्यामध्ये अनेक तालमी. ओ ओ ओ शबास. अनेक तालमी आहेत पुण्यामध्ये. खालकर तालीम, सुभेदार तालीम, चिंचेजी तालीम, जुन्या काळातल्या नगरकर तालीम. आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचा सगळा कोल आता पुण्याकडे वळालेला आहे. पुणे तिथे काय उणे विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख महाराष्ट्राला. आणि या पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुका आणि वडगाव शिंदे हे गाव. तुफानी कुस्ती आहे. कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला अंग भरडून येतात. फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय. लक्षावर लक्ष असावं लागतं. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर कुस्ती खेळली जाते. बलाशिवाय बुद्धी चातुर्य थिताय आणि बुद्धीशिवाय बळ लुळाय. बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती आहे. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेले. माऊली कोकाटे विजय. हनुमान आखाडा पुणे. गणेश दांगेड वस्ताद यांचा भट्टा. माऊली कोकाटे विजय. नागेश्वर केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आहे माऊली कोकाटे. हलगीवाले हो हो हलगीवाले थांबा. हे मैदान अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. पाटील बुवा महाराज की. अनिल शिंदे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद अनिल शिंदे.